तू साऱ्या जगाची आई, पाप तारी विघ्नहारी, साऱ्या मोशाची पालनकारी, आदिशक्ती आदिकाळी, साऱ्या दैत्यांचा वधकारी, धनलक्ष्मी विद्याधारी, साऱ्या भक्तांची माझी माऊली। ऑल इंडिया संविधान आर्मी व विविध दास संघटनांच्या वतीने भुसावळ येथील संविधान भवन जनसंपर्क कार्यालय या ठिकाणी नुकतीच दास संघटनांची पत्रकार परिषद संपन्न झाली। आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सर्वप्रथम या ठिकाणी जे भुसावळ नगरपालिकेमध्ये जे काही राजकारण जे गजकारण सुरू आहे, जे विकास कामाला या ठिकाणी विरोध करण्याचा प्रयत्न सुरू आहे, या ठिकाणी आपण पाहिलं असेल की या ठिकाणी भुसावळ नगरपालिकेमध्ये यापूर्वी बीजेपीची सत्ता होती, प्रशासक राज होता। त्या काळामध्ये लाखो करोडो रुपयाचा भ्रष्टाचार यांच्या सत्ता काळामध्ये या ठिकाणी झालेला आहे आणि त्या भ्रष्टाचाराच्या फाईल 300 नव्हे तर 400 निघतील आणि या संपूर्ण प्रकरणाची CID CBI चौकशी झाली पाहिजे म्हणून राज्यव्यापी आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहोत। या ठिकाणी जी आहे ती एका नगर अध्यक्ष जी भीमराज की बेटी आहे, जी दलित बेटी आहे, त्या आमच्या चर्मकार समाजाच्या दलित समाजाच्या त्या महिला नगराध्यक्ष त्यांच्या अंगावरती या ठिकाणी धावून जात आहेत। त्या ठिकाणी त्या महिलेचा अपमान करतायत। हा 3 लाख लोकांचा अपमान आहे आणि 3 लाख लोक बघतायत। या ठिकाणी जी आहे ही जे बाब आहे ही बाब अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 अंतर्गत येते म्हणून या सर्वांना ॲट्रॉसिटी ॲक्टमध्ये जेलमध्ये टाका अशी मागणी या ठिकाणी जी आहे आम्ही विविध दास संघटनांच्या वतीने या ठिकाणी करतो। या ठिकाणी जे आहे की 3 लाख लोक या ठिकाणी हे संपूर्ण प्रकार या ठिकाणी बघतायत। नगरपालिकेमध्ये माजी आमदार संतोष भाऊ चौधरी यांना जनतेने सत्ता दिली आहे। 5 वर्ष या ठिकाणी त्यांचं काम तुम्ही बघा ना, त्यांचं काम वगैरे जे आहे ते विकासाभिमुख काम आहे, जनताभिमुख काम आहे आणि हे काम तुम्ही या ठिकाणी त्यांना करू द्या, परंतु विनाकारण या ठिकाणी जे आहे विरोध करण्याचं काम या ठिकाणी होतो आहे। आणि म्हणून या ठिकाणी जे आहे की ज्या वेळेस या भुसावळ शहरामध्ये अशा विकास कामाला विरोध करण्याचा प्रयत्न होईल त्यावेळेस या ठिकाणी आम्ही मैदानामध्ये आल्याशिवाय राहणार नाही। मागे जे आहे त्यांनी सांगितलं संतोष भाऊंनी की तिकडे लालू ते इकडे कालू, हे जे आलमचोरीचे प्रकार सुरू आहे हे जे आहेत की मंत्री महोदयाच्या माध्यमातून हे लोक जे आहेत हे चिल्लर लोक आहेत माझ्यासाठी। या ठिकाणी मागे मंत्री महोदयांनी माझ्या विरोधात विधानसभेमध्ये 5-5 आमदार उभे केले होते, हे विसरलो नाही मी आतापर्यंत। 5-5 आमदार माझ्या विरुद्ध उभे केले आणि माझ्या विरुद्ध या ठिकाणी जे 5-5 आमदार उभे केल्यानंतर देखील भविष्यामध्ये जर माझ्या शेपटीवरती पाय ठेवण्याचा प्रयत्न केला तर एका दलित महिलेवरती या ठिकाणी बलात्कार झालेला आहे, एका दलित महिलेवरती अत्याचार झालेला आहे आणि म्हणून या ठिकाणी जे आहे ती फाईल जर मी उघडली आणि हायकोर्टामध्ये जर टाकली केस तर या ठिकाणी चांगले फार मोठे जे आहेत मोठे जे आसामी आहेत ते जेलमध्ये गेल्याशिवाय राहणार नाहीत। SP साहेबांना कलेक्टर साहेबांना आम्ही भेटणार आहोत उद्याच्या दिवशी। इन्स्पेक्टर साहेबांना DYSP साहेबांना आम्ही भेटणार आहोत की हे जे गुंडागर्दी नगरपालिकेत सुरू आहे, हे जे दादागिरी सुरू आहे, हे जे मंत्र्यांच्या आशीर्वादाने जे सुरू आहे, या लोकांना या ठिकाणी जे नोटिसा काढा, यांना नोटिसा द्या आणि या ठिकाणी हे जे आहे भुसावळ शहरामध्ये दंगली घडवण्याचा यांचा प्रकार आहे की BJPचे जो नगरसेवक आहे ठेक्या पद्धतीमुळे BJPचा नगरसेवक ठेकेदारी पद्धतीमुळे माजी नगरसेवकाने या ठिकाणी BJPचा नगरसेवकाने मार खाल्ला, जळगावमध्ये माल खाल्ला। अशाच पद्धतीने या ठिकाणी यांच्यावर वेळ येऊ नये। जर यांच्यावरती जे आहे 3 लाख लोक बघतायत आणि हे जे काही अशा पद्धतीने दलित महिलेचा जर अपमान करत असतील तर या ठिकाणी जे आहे हे भ्रष्टाचारी जे लोक आहेत, या भ्रष्टाचारी लोकांच्या विरोधात जे आहे यांनाही त्या पद्धतीने, कारण ठेकेदारीसाठी मरतायत, स्वार्थासाठी मरतायत, विकासाला विरोध करतायत। मंत्री महोदयाच्या आशीर्वादाने COला 1-1 महिना कसं काय तुम्ही सुट्टीवरती पाठवताय? हे विकासाला खेळ घालण्यासाठी आहे। हा जो विकासाचा रथ संतोष भाऊ चौधरी या ठिकाणी पुढे नेणार आहेत त्या विकासाला रोखण्यासाठी COला तुम्ही या ठिकाणी सुट्टीवर पाठवता। त्याच्यानंतर जे नगरपालिकेमध्ये दादागिरी गुंडगिरी करता, महिलेच्या अंगावरती तुम्ही या ठिकाणी धावून जाता। चोर तो चोर ऊपर से शिरजोर अशी जी यांची जी भूमिका आहे या भूमिकेला आमचा विरोध आहे। नगराध्यक्ष अख्तर पिंजारी, नगराध्यक्ष उमेश निमाडे यांच्या काळामध्ये मी खूप नगरपालिकेच्या सभा गाजवल्या। संतोष भाऊ जेलमध्ये असतानाही मी नगरपालिकेची सत्ता आणली। भुसावळमध्ये जे आहे मी नगरपालिकेमध्ये खानदेशची मुलूक मैदानी तोफ म्हणून 22 नगरसेवक मागे निवडून आणले होते।
यावेळी जर मी संतोष भाऊ सोबत जर असतो नगरपालिकेमध्ये तर 12 नगरसेवक निवडून नाही आले असते, संतोष भाऊचे 32 नगरसेवक निवडून आले असते. युवराज लोणारी हे फक्त एकटे राहणार आहेत नगरपालिकेमध्ये, एकटे नगरसेवक. कारण नाताभाऊंच्या माध्यमातून सगळे लेवा पाटीदार नगरसेवक जे आहेत ते संतोष भाऊ चौधरी सोबत येणार आहेत. या ठिकाणी 9 घरे नगर अध्यक्ष केला लेवा पाटीदार समाजाचा संतोष भाऊंनी, बाईंना, भंगाडे बाईला, दलित की बेटीला केला. उद्याच्या दिवशी संतोष भाऊ चौधरींची मायक्रो पॉलिटिक्स आहे, खूप सूक्ष्म पॉलिटिक्स आहे. SC ST NT OBC मायनॉरिटी सर्वांना सोबत घेऊन जर त्यांनी पुन्हा विधानसभेमध्ये एक 12 घरातली लेवा पाटीदार समाजाची जर SC महिला आमदार म्हणून जर दिली तर 2000 मतांनी मंत्र्यांचा पराभव होणार नाही. त्यांच्या पत्नीचा पराभव झाला 2000 मतांनी, मंत्र्यांचा पराभव या ठिकाणी जे 30,000 मतांनी झाल्याशिवाय राहणार नाही. जर या ठिकाणी 12 घरेमधली जर लेवा पाटीदार समाजाची दलित जर महिला दिली तर या ठिकाणी नक्कीच चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही. आम्ही संतोष भाऊ चौधरींसोबत आजपासून जोडलो आहे. नगरपालिका काही निवडणुका नाही आहे, कुठली निवडणूक नाही आहे, आम्हाला कुठल्या पद्धतीचं काहीच नको आहे. फक्त आम्ही या ठिकाणी संतोष भाऊ चौधरीच ज्यांनी शहराचा विकास केला होता, भविष्यातही संतोष भाऊ चौधरीच भुसावळ शहराचा विकास करू शकतात. यांनी महिलाचा अपमान थांबवावा आणि या ठिकाणी जे आहे अशाच पद्धतीने जर यांनी हे केलं तर या ठिकाणी भुसावळ शहरामध्ये आम्ही खूप मोठा मोर्चा काढू, आंदोलन करू, संघर्ष करू. भुसावळ जळगाव जिल्हा, भुसावळ सोडला आम्ही संतोष भाऊसाठी. मी आमदारकी लढवणार नाही. संतोष भाऊ चौधरी जेही आमदारकीचा उमेदवार देतील त्यांना आम्ही निवडणुकीमध्ये आमदार करू. आणि या ठिकाणी जे आहे पूर्ण भुसावळ शहराच्या व्यतिरिक्त जळगाव जिल्हा मोठा आहे, महाराष्ट्र मोठा आहे. मी ऑल इंडिया संविधान आर्मी 10 संघटना चालवतो, भाषण कला आहे, सगळ्या गोष्टी कुशल संघटक, मेहनत घेण्याची तयारी, जन आंदोलनाची तयारी आहे. त्याच्यामुळे कुठूनही आम्ही निवडून येऊ आमदार म्हणून महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात, एवढं माझं काम आहे. परंतु या भुसावळ शहरामध्ये फक्त संतोष भाऊ चौधरींचेच हात बळकट करणार आणि संतोष भाऊ चौधरीच्या सोबतच आम्ही राहू हे या ठिकाणी जाहीर करतो. जय भीम, जय संविधान, जय भारत, जय हिंद. 20,000 मतं घेतले होते मागे मी विधानसभा निवडणुकीमध्ये, राकेश भाईंनी मला आठवून दिली. हे 20,000 मतं घेतले होते. त्याच्यामुळे जे स्वतःच्या बळावरती नगरसेवक झालो, पंचायत समिती सदस्य झालो, 20,000 मतं घेतले. अनेक वेळा जे 3-3 तिकीट आणले, एवढी पावर आहे जगन सुरण्यामध्ये. एकदा राष्ट्रवादीचं, एकदा काँग्रेसचं, एकदा वंचितचं. अशा पद्धतीने जे आहे ही संपूर्ण जे ताकद आहे आणि या ठिकाणी जे आम्ही संतोष भाऊ चौधरीच्या पाठीशी उभी करू आणि भविष्यात संतोष भाऊ चौधरींचे हात बळकट करू. महाराष्ट्र माझा कर्जा, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, कर्जा, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, कर्जा, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, कर्जा, महाराष्ट्र माझा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.